चला मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल होतोय. पाहतोय आपण रणपरवाडी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला केवळ स्पोर्ट, या दोन्ही संघांमध्ये हा 3 षटकांचा सामना रंगणार. प्लीज आपण प्रॅक्टिस करायची नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून आपण स्पर्धा दाखवतो. प्लीज आपण थोडस संयम राखायचंय. संधी मिळणार तुम्हाला निश्चित. तो गेला कुठे छोटा मुलगा आता आईला सांगायला मला तरी बॅटरी द्यायची होती. ए म्हणत आहे काय बघ तन्मय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायला चाललेत कौस्तुभ आणि अमेश. मागच्या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांनी मोठा कव्हर केला होता. पाहिलं तर मोठ्या 10चे फलंदाज आहेत, त्यांचे आर्म सोडलं काय मजबूत आहे. तू देईल ती घेऊन ये फक्त. मैदानाच्या आतमध्ये पंच दाखल झाले. चला आता मॅचला आपण सुरुवात देखील करणार आहोत. मुच्चवर सर आणि माया दळवी देखील काय उन्हाचा वेग आहे, परंतु डोक्यावरती कॅप नाहीये. कौतुक करावं लागेल माया दळवी याचं, कारण की माया दळवी यांना संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना सेमीफायनल खेळायची आहे. खूप मोठं नाव कमवले आहे या क्षेत्रामध्ये. म्हणजे क्रिकेट प्रेमी देखील असताना एक पंचगिरी म्हणून या ठिकाणी काम करताना आपण पाहतोय. आणि इथे मात्र बराच काळानंतर टाइम उलटून गेला. जो चेहरा दिसतोय आमच्या डोळ्यासमोर 2 दिवसापूर्वी दिसला होता, तो आता दिसतोय, तो म्हणजे वैभवचे ते आगमन झाले. थँक्यू सो मच वैभव, तुम्ही आज इथे आमच्या साथीला साथ देण्यासाठी इथे आलात. चला मॅचला आपण मॅचच्या दिशेने वळूया. मॅच मध्ये आपण पाहतोय पहिलाच गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज मात्र डिफेन्स करतोय. मात्र डिफेन्सच्या माध्यमातून 1 धाव मिळते. हिट करण्याचा प्रयत्न आहे, पंचाची अपील केली आहे, परंतु या ठिकाणी काय पाहतोय याचे जिगर पाहिजे. पाठीमागे पाहिले तर बॅकअपला कोणी नसताना सुद्धा देखील तो चेंडू हिट केला स्टंपला, परंतु पाहतोय आपण लॉंग ऑफचा सुयोगला मात्र त्या ठिकाणी तो चेंडू त्याच्या हातावर जाईपर्यंत मात्र 1 धाव कम्प्लिटली गेली. जिकरीची धाव होती या ठिकाणी. वैभव निश्चित या ठिकाणी म्हटलंच ना तर कॅल्क्युलेट या क्रिकेट मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इथे मात्र हे 2 माताब्बर जे खेळाडू आहेत, अष्टपैलू म्हणजे धुरंधर, आणि याची चर्चा मात्र या मागच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण, ते म्हणजे कौस्तुभ आणि अमेशला. आता मात्र अमेश आहे. काय गोलंदाजी आहे, सुपर गोलंदाजी आहे. संभळून डिलिव्हरी या ठिकाणी पहिले तर चेंडू खालच्या बाजूने राहतोय आणि बॅट मात्र हवेमधून वरतूनच फिरते. मात्र इथं संपर्क नाहीये, फुटत नाहीये. आणि मात्र धावसंख्येला इथे मात्र अंकुश फक्त 1च धावणे लागले. अपील केले या ठिकाणी, लाऊड अपील केले, परंतु मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतो शून्याचा चष्मा घालून. मागच्या दरम्यान पाहिलं तर अमेशने मात्र 3 षटकार मात्र ठोठावले होते, परंतु इथे मात्र आता शून्याचा चष्मा घालून बॅक टू डगआउटला परतावं लागते. हे पाहायचं आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण इन ऍक्शन मध्ये जाणार. सौरभ नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या आत पडे जातोय. पाहायचंय इथे मात्र एक गडी मात्र बाद झालाय आणि इथे मात्र धावसंख्या मात्र 1च राहिली आहे. थोडासा निराश होऊन परततोय मैदानाच्या बाहेर अमेश. ओपनिंग पेअर मधला फलंदाज पाहतोय. आता मात्र 1 डाऊनला मात्र सौरभ मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतोय. कोशिश करू जब तक थक ना जाओ, कोशिश करू जब तक थक ना जाओ, मेहनत करो जब तक जीत ना जाओ.
तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. मेहनत केली तर तुमचं यश तुमच्या पारडे तुमचं येणार आहे. आणि हेच मात्र आज पहिल्या शॉट पिकअप केलाय क्षेत्ररक्षक सुयोग मात्र त्या ठिकाणी आहे. एकच धाव मात्र येते. इथे मात्र सांगतोय, इथे मात्र सिद्ध करतोय की स्वतःला सौरभ मात्र इथे आणखी एक गडीच्या मोबदल्यामध्ये जर पहिले तर निश्चित चांगला या चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या पहिले तो 2 वरती आहे. यावेळी वाईट सांगता होते, अवांतर धाव मात्र मिळते. मया मात्र खूप सुंदर पद्धतीने आणि यामध्ये आपण पाहिलं तर पंच मुझावर सर या देखील पंच देखील म्हणून काम करतात. सुरेख पद्धतीचं काम, प्रत्येक क्षणाचा प्रत्येक चेंडूवरची नजर भेटून या ठिकाणी निर्णय देखील अप्रतिम पद्धतीने सांगतात. या ठिकाणी स्टेप आउट झाले होते, मात्र स्टेट जाऊन त्या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील होता. त्या प्रयत्नात एकच धाव मिळते आणि इथे मात्र थांबावं लागते. ते म्हणजे सौरभ मला या ठिकाणी दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु स्टॉप केलाय आणि इथे मात्र धावसंख्या अंकुश लागवले 4 वरती. आता पाहायचंय सौरभ मात्र या ठिकाणी एखादा मोठा फटका येऊ शकतो का पाहिजे. हवेचा वेग वाढलाय. रिवर्स आलाय, परंतु पाहायचंय येतो या ठिकाणी. यावेळी पण पाहिलं आपण फायनलच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार. इट इज बिग टिक षटकार. इथे कुणाच्या बॅटमध्ये आहे, सौरभच्या बॅटमधून छोटा देहाचा परिणाम, परंतु ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. इथे मात्र पाहिले तर या ठिकाणी पाहिलं तर खरोखर या ठिकाणी चेंडू सीमा पार केला आणि इथे मात्र 6 धावा मोहर अंकित केले. 6 धावांची धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये मात्र अंकाकडे गेले ते 10 वरती. पहिल्या षटक क्रमांक संपले आणि आता मात्र इथे स्ट्राईक रोटेट झाले आणि पहिला ओपनिंग प्लेअर मधला कौस्तुभ मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात तळ ठोकून बसलाय, परंतु त्याला साथ देण्यासाठी आता पाहतोय तर आपण सौरभ पात्र आहे आणि ती कौशल्य पेच आहे. परंतु या ठिकाणी आता गोलंदाज टाकमध्ये मात्र सुयोगला मात्र पाहणार आहोत. सुयोग मात्र एक वेल्युशनचा पिता बादशाह मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टाकमध्ये राऊंड विकेट गोलंदाज. येस ऍब्सोल्युटली चेंडू घुमवला, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकच्या जोरावरती मात्र एकच धाव मात्र मिळते. इथे सुयोगने मात्र या ठिकाणी मात्र हलक्या हाताने मात्र चेंडू ऑफच्या दिशेने मात्र मार्गसौकांचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चितच कौस्तुभने मात्र त्या चेंडूला परफेक्ट मात्र ओळखलं आणि मात्र पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू पटकवला. एकच धाव मिळते. आता मात्र या ठिकाणी पाहतोय रिव्हर्सचा बेता बादशाह सौरभ. हो मिस्टन झालाय, परंतु इथे मात्र चेंडूचा वेध घेत चेंडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्येच पडतोय. एकच धाव मिळते. थोडासा निराश असणार तो सौरभ. इथे मात्र सांगतोय खरोखर चेंडूला मात्र परफेक्ट क्रॉस मिडलमध्ये लागला नाहीये, शरीराला चेंडू आदळला. एक धाव मिळाले. कौस्तुभ स्ट्राईकला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुयोग मात्र गोलंदाज ट्रॅक वरती. लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू हवेमध्ये. नो चेंडू दूर गगन की छाव में दीर्घ दर्शा रुख करते हुए तारामंडल स्टेट द ग्राउंड. 6 धावांसाठी आणि इथे मात्र काय आहे बोनस पॉइंट. नो चेंडूवरती षटकार आलाय आणि इथे मात्र सुदर्शन चक्र घुमवलंय पंच यांनी, मया यांनी, आणि इथे मात्र सांगितलंय की इथे फ्री हिट असणार आहे. काय खरे जाग्यावरतून मात्र तारामंडळामध्ये पाठवला म्हणजे सौरभ गांगुली यांची आठवण आली खरोखर आज या ठिकाणी. स्टेट द ग्राउंड पुनर्ष या ठिकाणी न दिलाय. चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु न आहे आणि इथे मात्र पुनर्ष हा चेंडू फ्री हिट असणार आहे.
निश्चित या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये दोन बॅक टू बॅक नो चेंडू त्याला प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धावफलक जर पाहिलं तर 21 वरती 20. ज्याला पहिल्या चेंडूवरती मी म्हटलं होतं गोलंदाजच्या मार्क वरती व्हेरिएशन मध्ये आपण पाहिलं सुयोगला व्हेरिएशनचा बेता बादशाह मित्रांनो अंडम क्रिकेट असो या किंवा आपण ओव्हर क्रिकेट मध्ये जिथे व्हेरिएशन मध्ये ना परिपूर्ण पद्धतीने करत होता, परंतु त्या गोलंदाजाने पाहिलं तर या ठिकाणी 2-9 आणि त्या 2-9 वरती तेच सांगतोय मी, पाण्यात लावू नको, ते जळेल, शॉर्ट होईल काहीतरी त्याच्या. पंचप्राण चेंडू मात्र फेकून झाले 2. तेच सांगतोय 2 चेंडू मात्र फेकून झाले. हिट कंटिन्यू आहे. मग त्याला सांग ना, त्याला बोल तसं शॉर्ट झाला तर करणार काय म्हणा आम्ही. या ठिकाणी हिट कंटिन्यू असणार आहे. स्वे चेंडू जे सांगता होते या ठिकाणी काय घडलं, या ठिकाणी 2 चेंडू फेकल्यानंतर मात्र या ठिकाणी सुरेशच्या गोलंदाजी मार्कवरती पहिले तर आपण गोलंदाज चेंज केलाय, परंतु इथे मात्र या स्वे चेंडू सांगता झाले डॉट चेंडू आलाय. मात्र इथे मात्र त्या ठिकाणी सौरभ मात्र देखील उपस्थित होते. वाटर टाई केला या ठिकाणी पहिला तर आपण डीप कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र गेलो होतो, पण त्यानंतर 1-2 धावा कंप्लीट पूर्ण पार झाल्या. त्यानंतर पहिले तर आपण बेनगी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पुढचा सामना एनसीसी दळे वर्सेस KMCC मांगडेवाडी या दोन्ही सामन्याच्या दरम्यान आपण तास आपण या टायमाला होणार आहे. एनसीसी दळे वर्सेस KMCC मांगडेवाडी यामध्ये आपण पाहणार आहोत. जरूर चला टॉस साठी यायचंय मित्रांनो दोन्ही संघाने, आणि प्ले लिस्ट आपण द्यायचे लगेच लिहून. वेगवान गोलंदाज आहे, परंतु अवांतर धाव वैच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 जाऊन पोहोचले. आणि इथे मात्र हा दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र आपण पाहतोय ना स्विचच्या माध्यमातून आलेला तो गोलंदाज परिवर्तन तर निश्चित केलं, परंतु धावसंख्या 25 मध्ये जाऊन पोहोचले. अजून एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात मिळते. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू लागतोय. थोडस बरसाटलोय हा गोलंदाज. पाहायचंय धावसंख्या जर अंकुश लगावले गेले ते मॅच मध्ये 26 धावांचं या ठिकाणी काय संबरण डिलिव्हरी मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन वेगवान गोलंदाज. आणि इथे मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं की या षटक क्रमांक 2 संपलंय आणि धावसंख्या मात्र फक्त 26 वरती विसावले. आणि इथे मात्र फलंदाज धावचीच विकेट किपिंग स्वरूपात बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्याला केतन. गोलंदाज टॅग होती. न्यू गोलंदाजचं नाव साहिल. तिसरं षटक हाताळण्यासाठी साहिल मात्र आता या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केतन मात्र बॅटर मध्ये आतमध्ये आणि सौरभ. आता पाहायचं धावसंख्या 26 वरती. आता इथून मात्र गेअर चेंज होतोय काय पाहायचंय, कारण की आता मला सौरभ चांगला या मैदानाला जाणतो. मैदानाचा अनुभव याच्या पाठीशी आहे, परंतु इथे मात्र तो अनुभवाचा वापर या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र होणार का हे पाहायचं आहे. आणि इथे मात्र पाहिलं तर रिव्हर्स अटॅकचं बेखुबी
बादशाह, बेताब बादशाह तो सौरभ आज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खोला चेंडू डावा होता, कव्हर केला, परंतु एक धाव निश्चित मात्र प्राप्त केले. एका धावण्याची जमाना मारत होते, 27 धावसंख्या झाली, परंतु संत गतीने हा सामना चाललाय. इथे मात्र मोठे फटके खेळण्याची या प्रयत्नात मात्र सौरभ होता, त्या लॉपटी करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक एकच धाव मिळाले. एका धावण्याची धावसंख्या 27 जाऊन पोहोचले. प्लेइंग लिस्ट द्यायचे आणि टॉस करून घ्यायचंय. हाई सिंधू खोलात टाकला होता. व्हेरिएशनचा बेताब बादशाह मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर खरोखर संघर्ष करता साहिलने मात्र जाऊची सुरुवात संधी आहे का पाहायचा येस ऍब्सोल्युटली. पंचाने मात्र हात आकाशाला दर्शवून सांगितलं की इथे मात्र हा विकेट मात्र मिळतो धावचीच्या स्वरूपात. पळतोय तो म्हणजे फलंदाज केतन. 28 धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर झालं असताना पाहिलं तर आपण 2 चेंडू फेकून झाले आणि 2 चेंडूवरती मात्र पाहिलं तर फक्त एक धाव आली आणि धावचीच्या स्वरूपात मात्र केतनला बॅक टू डगआउट म्हणजे शून्याचा चष्मा करून मैदानाच्या बाहेर मात्र पडताना दिसतोय. आपण मैदानाच्या आतमध्ये त्या संघाला गरज होती केतन याची, बरोबर केतनची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनचं नाव काय? तेजस एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये जातोय, परंतु या ठिकाणी परत 4 चेंडूचा खेळ शेष शिल्लक आहे आणि या 4 चेंडूमध्ये मॅक्सिमम किती धावा उभारू शकतात हे पाहायचंय. आणि धावा उभारत असताना आपल्या या मैदानावरती एक वेगळ्या शैलीची ही स्पर्धा आपण बेनगी चॅम्पियन 2000 लापटेक चेंडू दूर गगनची चाव में गया तारा मंडल में. इथून मात्र स्टँड अँड डिलिव्हरी केली आणि मात्र पिक केलाय पहिला चेंडू. तेजस एक्सप्रेस धडाडली आहे आणि इथे मात्र 6 धावा मात्र अर्जित केल्या आहेत. 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती. अरे ठेव काय नाही नेत आहे को. ना या ठिकाणी मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र लाऊड अपील केली होती, परंतु त्या ठिकाणी पंचाने मात्र दर्शवलं आहे. विकेट मात्र आहे आणि तंबूच्या आचला परतो मध्ये तेजस एक्सप्रेस मात्र विकेट मिळते. याच यापुढे होणारा सामना NCC दळे वर्सेस KMCC वाली मायंगडेवाडी या दोन्ही संघाचा आमच्यापर्यंत स्कोर आलेला आहे, परंतु तत्पूर्वी टॉस होतो या दोन्ही संघाच्या दरम्यान आणि आता टॉस NCC दळे यांच्या बाजूने लागला, परंतु आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हा स्कोर इथपर्यंत पोहोचलाय तर थँक्यू सो मच NCC दळे आणि KMCC. न्यू बॅटरचं नाव विराज. धावसंख्या पाहिली तर खरोखर धावसंख्या पोहोचले. तिसऱ्या षटकामध्ये आपण 34 पोहोचले आणि इथे मात्र या षटकामधला खेळ अजून काही बाकी आहे, शेष चेंडू शिल्लक बाकी आहे, परंतु यस ऍब्सोल्युटली सुंदर पद्धतीने या मैदानाच्या आतमध्ये हा खेळ रंगतोय. चला पुढच्या चेंडूसाठी सचिन पाहायचं आहे आपण. या ठिकाणी चेंडूचा वेध घेत मात्र या ठिकाणी पाहिलं तर अव्वांतर धाव मिळते. या ठिकाणी अव्वांतर धाव मिळते. अव्वांतर धावांची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले. 36 वर जाऊन पोहोचले. सुरेख फलंदाजी. परंतु या ठिकाणी मात्र पाहिलं तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतायत. म्हणजेच की खरोखर आपला जीव म्हणजे आपल्या गावासाठी आणि आपल्या वाढीसाठी स्वतःसाठी नाही, परंतु या आपल्या गावासाठी खेळायचं आहे आणि इथून मात्र आपल्याला कमबॅक करायचं आहे. कारण की धावसंख्यांचा ओघ आहे ना तो 40+ करायचा. हा
चेस टार्गेट करण्याचा प्रयत्न दिसत. ऍब्सोल्युटली चेंडू मात्र बारा मंडळमध्ये जातोय. यूज अँड मॅक्सिमम षटकर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. घुटणे टेक और तमाशा दे की दुनिया मला पहिला शॉट पाहतोय आपण. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरोखर या खेळाडूचं जर नाव करावं तेवढं खूप कमी खूप, परंतु याचं कौतुक करावं तेवढं खूप मोठं आहे. त्याच्यात बॉल आहे शेवटी पिशवी साहिलच्या षटकामधले पाहिले तर अजून आपल्याला एक चेंडू फेकायचा आहे. एक चेंडू शिल्लक आहे, परंतु आता मात्र या चेंडूवरती जर पाहिलं ना तर आपण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ना ती 42 वरती आहे. म्हणजे 40 क्रॉस केले, परंतु आता हा शेवटचा चेंडू आहे. याला एकदम केलाय ताकदचा वापर. इथे मात्र हावी झालाय फलंदाज. नाव आहे बिग किंग. सौरभच्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंडावले आणि 6 धावसंख्या जाऊन पोहोचले ते 48 वरती. इथे आम्हाला मात्र भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण करून दिली आहे, कारण की 49 धावांचा पाठलाग चेस करायचा आहे इथे. आणि इथे मात्र खरोखरच त्याने दाखवून दिले सौरभ नावाच्या वादळ्याने, कारण का छोटा देहाचा फलंदाज घुटणे टेक और तमाशा देग हे अर्जित करून दाखवलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेला ती 48 धावांचा पाठलाग करावा. चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचंय. 3 षटकांचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. ही इनिंग झाली की जेवायला जायचंय. हॅलो हॅलो हॅलो, अरे ही इनिंग झाली की जेवायला जायचं. तिकडे कागदावर एक माणूस पाठवून देतो आम्हाला कुठं होईल करायला वारावर पडायला. चला मित्रांनो, स्टार्ट करायचंय. अजून अंतिम दिवसामध्ये आपण अजून काय आपले फायनल पर्यंत आपले सामने खेळवायचे, जरा फास्ट करायचंय. पण सर मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवायचे फास्ट. नवीन चेंडू द्यायचा, प्लीज फास्ट करायचं आणि क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. 49 धावांचा पाठलाग इथे 18 चेंडू मध्ये करायचंय. 18 चेंडू आणि 49 धावा. चला बॅटर पाठवायचे ओपनिंग प्लेअर.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज सर. उशीर नाही, किती वेळ घ्यायला, 5 ते मिनिटं इथे क्षेत्ररक्षण लावण्यामध्येच गेले. पण सर प्लीज सामना चालू करायचा, आपण देखील घाई करायची इथून. 3 षटक 18 चेंडू 49 5 लाख. लक्ष वेधित करायचंय. सुयोग आणि आकाश. हो हो तासाभर देतो बोल. तासाभर तुम्हाला काय ऑर्डर कोण आहे मग? संरक्षक जाणार. हेच मेदूच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आकाश पहिल्या चेंडूवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे मात्र झेल पण सुटलाय. या ठिकाणी झेल सुटलाय, परंतु यस आकाश मात्र थोडस निराश आहे, परंतु लॉफ्ट करायचा होता. परंतु या ठिकाणी पहिल्या तर मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडू गेला आणि इथे मात्र चुकी मात्र केले त्या फलंदाज क्षेत्ररक्षकांनी. आणि इथून मात्र टर्न पॉइंट होऊ शकतो का पाहायचंय. चुकीला माफी नाही. इथे मात्र झेल सुटलाय, कारण की कारनामा खरोखर कॅचेस इन द मॅचेस. कौस्तुभ नावाचं वादळ खरोखर पहिल्या मॅच मध्ये पाहिलंय, पण इथून मात्र स्टेप करण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नाच्या हातात मात्र या ठिकाणी चेंडूची मात्र वेगवान होते. या ठिकाणी मात्र बीट करायचा होता. स्टँड अँड डिलिव्हरी मात्र करण्याचा दिसण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं कौस्तुभने मात्र कमबॅक केलं आणि कमबॅकच्या माध्यमातून पाहिलं तर खरोखरच आता अविरत मेहनत या मैदानाच्या आतमध्ये घेत असताना पाहतो त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली कौस्तुभच्या. 49 धावा कमीत कमीत कशा रोखता येतील या ओव्हरमध्ये हा प्रयत्न कौस्तुभ करतोय. व्हेरिएशन प्रॉपर या ठिकाणी लेग ब्रेक केलाय. लेग ब्रेकचा वापर करतोय. इथे मात्र फलंदाज आडव्या बॅट मारण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फसतोय आणि इथून मात्र चांगला कमबॅक करण्याचे कौस्तुभ 3 चेंडूमध्ये 3 मात्र पाहिले तर खरोखर 1 धाव दिले. गोलंदाजीवरती परिवर्तन कसं करायचंय यात मात्र अनुभव याच्या पाठीशी दांडगा बांधलाय कौस्तुभच्या. दुसरा चेंडू काय आहे ते पाहायचंय. नेत्रदीपक शॉट. इथून मात्र व्हेरिएशन नाही केलं, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू स्टेट दिशेने लिहून ठेवला आणि चेंडू मात्र तारामंडल काळू कोराच्या डोक्यावरून फक्त क्षेत्ररक्षक दिग्दर्शक प्रेक्षक म्हणून बघत राहिला आणि चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. निश्चित जो चेंडू खोलात टाकला तर तो चेंडू सोडत नाही. आतापर्यंत मागच्या पहिल्या मॅच मध्ये 7 चेंडू त्याने 33 धावांचा विक्रम. परंतु आता या ठिकाणी मात्र पाहतोय आपण यशचे रक्षक क्लोज किपिंग करतायत. खोलाचा चेंडू अजून एकदा चेंडू सीमा पार तारामंडळमध्ये. आता मात्र सुयोग मात्र ऑन फायर. बिग हिट. यस सर या ठिकाणी चर्चा निश्चित केली. खोल्यातला चेंडू मात्र टाकल्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू पार्किंग प्लॉट मध्येच फ्लॅट अँड डिलिव्हरी. सुयोग मात्र सुंदर या ठिकाणी प्रदर्शन करतोय. मात्र धावसंख्या जर पाहिलीत ना तर जाऊन पोहोचते शिल्लक 13 वरती आणि वैयक्तिक सुयोगने मात्र बॅक टू बॅक मात्र कौस्तुभला मात्र दाखवून दिले. या ठिकाणी एक तेरी तो एक मिळी धावसंख्या 13. डिलिव्हरी फर्स्ट लाय फटका झेल बॅट आणि ते मात्र कमबॅक केले कौस्तुभाने. डोक्याला बॅट लावून बसला. इथे मात्र परत येतो आणि बॅक टू डगआउट जिने गोल्डनचा स्वीकार मात्र होतो म्हणजे सुयोग. हा चेंडू थोडासा फ्लॅट डिलिव्हरी होती. इथे मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही, एलिव्हेशन झालं नाही, परंतु फ्लॅट डिलिव्हरीच्या दरम्यान मिड ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षणे सुंदर झेल पकडलाय नेत्रदीपक आणि इथे मात्र सुयोगला तंबूचा रस्ता दाखविलाय. येस आता मात्र न्यू बॅटर मध्ये आतमध्ये ते भाग्येश आहे ना. भाग्येश ना
तेच भाग्येश मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना तीच भाग्येश आपण जरा फास्ट करायचं, जरा धावत्या पावलाने मैदानाच्या क्रीज पर्यंत पोहोचायचं, कारण की आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये जर आपण रिक्वायर रन रेट आता मात्र 13 धावसंख्या झाली, परंतु पहिले षटक क्रमांक या ठिकाणी संपलेला आहे आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. या 12 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर निश्चित जिंकण्याची तुम्हाला गरज आहे. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग मध्ये परिवर्तन प्रॉपर पाहतो आपण. सीमा रेषेवरती फिल्डर ठेवतात, कारण की इथे मात्र पाहिलं तर आपण लेफ्ट हँड जेवढे लेफ्टी बॅट्समन आहेत ना त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असते, हे सुवर्ण संधी असते आणि इथे मात्र त्याचाच फायदा मात्र होतोय. हो, हाही चेंडू खोलात टाकला होता, परंतु चेंडू मात्र पाहिलं तर आउट ऑफ द ऑप्शनच्या अजून जास्त बाहेर टाकला आणि इथून मात्र या गोलंदाजाने कमबॅक केलाय. गोलंदाज नेम ट्रॅकवरती नाव सांगायचं प्लीज. उमेश मात्र पाहतोय ना, उमेशला मात्र काय गोलंदाजी केली, चांगला या ठिकाणी डॉट केलाय आणि इथे मात्र सुरुवात मात्र सुंदर केली त्या चेंडूने. आता पाहायचंय या ठिकाणी फलंदाजाला मात्र तर घेर चेंज करायला लागणार. फुल टॉस डिलिव्हरी आहे, नो घोषित केलंय, बिमर घोषित, परंतु एक धाव अर्जित केली आणि याचा मात्र फायदा मात्र आता इथे मात्र भाग्येशला करावा लागणार आहे. सुदर्शन चक्र घुमवतात, परंतु या ठिकाणी नो असणार आणि नो जे फ्री हिट वरती आता काय मिळणार हे पाहायचं आहे. भाग्येश उर्फ बंटी राऊंड द विकेट. हो वेगवान गोलंदाज या ठिकाणी मात्र, परंतु आणि स्वेज सांगता होते आणि इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो तो म्हणजे आपला उमेश. संत वाहते कृष्णावाई. आता थोडीशी कराघाई मित्रांनो, कराघाई तुम्हाला रोड बनवावे लागणार. तुम्हाला षटकाराने चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करावं लागणार आहे. इथे मात्र प्रत्येक षटकाराने तुम्हाला चौकार फेर षटकारांची आतिषबाजी करावं. हाही चेंडू खोलात टाकला होता, पुन्हा हा चेंडू स्वेळ जातोय. स्वेळ थोडीशी सांगता होत असताना मात्र इथे मात्र काहीसा पाहतोय आपण संघ थोडासा अडचणीच्या दरीमध्ये सापडत असताना पाहतोय. जो फलंदाजी करणार संघ इथे मात्र तुम्हाला डोकं वर करून काढावं लागणार. इथे मात्र तुम्हाला भाग्येशला मात्र थोडंसं स्ट्राईक रोटेट करावं लागणार आहे, कारण की इथे मात्र पाहिलं तर सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश मात्र आहे. अजून एक स्वेल चेंडू, काय गोलंदाजीचे परिवर्तन होते, सुरेख गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहे, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न देखील यांच्या मनामध्ये मनसुबा नाहीये, परंतु इथे मात्र चेंडूचा आणि होडीचा संपर्क न होता यामध्ये फुटवर्कचा वापर होत नाहीये, हे मात्र कोण दिसतोय. आणि हे फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे क्रिकेटमध्ये निश्चित. या ठिकाणी 4 चेंडू स्वेल चेंडू टाकले. हो, या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु त्या ठिकाणी मात्र पाहतोय तर मोठा देहाचा फलंदाज त्या ठिकाणी धावत मात्र आल्या, परंतु 2 धावा या ठिकाणी कम्प्लिटली पार केल्या आहेत. डीप कव्हर बसून पाहतोय आपण थर्ड बेंच तळीसून तो खिलाडी लॉंग स्टेप पर्यंत धावत आला आणि इथे मात्र तो चौकार वाचवण्याच्या प्रयत्नाने यशस्वी ठरला. 2 धावा फक्त दिलेत आणि मात्र या षटकामध्ये एक खेळ शेष शिल्लक आहे. भाग्येश उर्फ बंटी. आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र इथे परतावं लागते. आकाशाला डावखुरा पहिल्या मैदानाच्या बॅक टू बॅक येताना संधी घेतली. इथे मात्र क्षेत्रक्षणी थोडी चालाकी केली आहे आणि इथे चालाकी करताना चेंडू मात्र चेंडूची फेकी मात्र प्रॉपर ठिकाणी टायमिंग निघाने फेकी केले. फलंदाज बाद होतोय. आकाशला मात्र पत्रला बॅक टू डगआउट मध्ये आणि पाहायचा इथून मात्र थोडंसं आता बराच अडचणीच्या दरीमध्ये संघ सापडला. धावसंख्या पाहिजे तर 18 वरती जाऊन पोहोचले. 18च्या घरामध्ये आहे. एकतीस धावांची मात्र पाहिली तर षटक क्रमांक 2 संपले.
31. बंटी म्हणून 18 झाले. 6 चेंडू 31. प्रॉपर 6 कनेक्शन. प्रॉपर 6 चेंडू 6 षटकार. 6 चेंडू 5 षटकार. गेम फिनिश. पाहायचं याच्या आतमध्ये खरोखर सामना खूप महत्वपूर्ण चालतोय, परंतु खूप बराच अंतर कापतोय आणि या ठिकाणी. आणि पाहिलं तर चांगला आता मग 12 होता. अमिश मात्र पाहिलं ना तो चांगला चेंडूला कापलाय त्याने आणि 5 चेंडू निर्धाव टाकलेत आणि अखेरच्या चेंडूवरती गोलंदाज ट्रॅक होती. गोलंदाज अक्षय मात्र पाहतोय आपण अक्षयला. अक्षय सुद्धा छोटा देहाचा गोलंदाज आहे, परंतु पाहायचंय 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. आता मध्ये समीकरण थोडस बदलते, परंतु पाहायचंय 6 चेंडू 30 असं आहे. पहिला चेंडू अवंतर वाईटच्या स्वरूपात मात्र मिळाले 1 धाव. आणि इथून मात्र आता मात्र न्यू बॅटर मुन्ना मैदानाच्या आतमध्ये होयस बॅटरी कडा घेतले, परंतु त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि 2 धावा हे सबसिडी 2 धावा त्या प्रयत्नामध्ये 2 धावा पार केलेत. आणि इथून मात्र थोडीशी 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. तर 21 वरती 21 क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र 1 धाव अर्जित होते. एका धावाने धावसंख्या मात्र वर जाऊन पोहोचते घरामध्ये ते 22 वरती. एक धाव आपल्या कष्टाच्या घेऊन सुद्धा तुम्हाला हा संघ चिंता येणार नाही. इथे तुम्हाला मोठे प्रहार करायचे, परंतु इथे फलंदाजी करण्याचा हा संघ आता मला पाहिलेत ना आता अडचणच्या दडीमध्ये सापडलाय. आणि इथे मात्र डोकं वर करून पाहिलेत ना तर पाहत होतो आपला म्हणजे अक्षय गोलंदाज ट्रॅकवरती हाही चेंडू फेकवण्याचा प्रयत्न आहे. स्वेर चेंडू होतं काय सुरेख गोलंदाजी परिवर्तन करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आता मात्र आपला संघ कोणत्या तरी बाजूने मात्र जर का तर चिराच्या करून चांगला मैदानाच्या आतमध्ये मात्र आपला गोलंदाजी संघ मात्र हा पाहतोय तो विजयाच्या दिशेने वळत दिसतो. आणि इथे मात्र हा चेंडू मात्र चांगला पटकवलाय, परंतु झेल होतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू डगआउटच्या दिशेने परततोय म्हणून आला. 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचं मात्र षटक चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे आपण अक्षयला पाहतोय. आणि आता मात्र जागा घेण्यासाठी बॅनरच्या आतमध्ये ओजस 1 चेंडू फेस करायचा, परंतु धावा मात्र अनेक पाहिजे. परंतु इथे मात्र अडचणीच्या जोडीमध्ये सापडलाय, परंतु काय अद्याप मात्र या ठिकाणी मात्र थोडस आपण पाहिलं तर थोडस पहिले स्टार्टिंग पासून आहे ना थोडीशी आपण जी सांगड जी झाली म्हणजे आतमध्ये 2 फलंदाजांमध्ये पिकअप थोडासा खूप कमी रीतीने घेतला आणि म्हणून हा संघ थोडासा पाठबळ म्हणून ठरतोय. आणि या ठिकाणी अखेरचा 1 चेंडू शिल्लक. या चेंडूवरती मात्र खेळण्यासाठी मात्र ओजस मात्र मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू तो पण आपल्या नशिबाच्या भागी मिळाला, परंतु तोही देखील बॅटला लावून मात्र इथे धाव मात्र घेत नाही. निराश होऊन परततोय, पराजय होतोय. आणि इथून मात्र पराजय होऊन देखील मात्र या ठिकाणी तुम्हाला आता मात्र इथून या मैदानातून आणि इथून मात्र तुम्हाला पराजय होऊन माघारी परतावं लागतंय. प्रवास आपला इथे संपतोय. पुढच्या वर्षी निश्चित तुम्हाला इथे संधी मिळेल.